हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आत्ता दुपारचे 12:15 वाजले आणि मला अजून स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकाची जी भांडी वगैरे पडतील ते सुद्धा आवरायचं आहे. फक्त नाश्ता झाला, आंघोळ वगैरे करून झाली आणि आज मी असे चंपू चंपू केलं. मधून भांग पाडला. खरं तर मला समजतच नव्हतं आज काय करावं हे केसांचं. रोज क्लच लावून लावून सुद्धा मला खूप जास्त कंटाळा आला होता. म्हटलं मग हे असं काहीतरी करते म्हणजे केससुद्धा माझे जे आहे ना ते असे एकत्र बांधून राहतील, इकडे तिकडे पडणार नाही. आणि आत्ता असं होतं आहे की खूप जास्त केस माझे गळतात आहे. मला हेअरफॉल खूप होतो आहे. आता अगोदरपासून होतच होता, पण प्रेग्नन्सीमुळे पण होतं आहे का काय माहिती नाही आहे. तुम्हाला काय आयडिया असेल तर मला सांगा. आणि तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की हो, मी आता एकटी राहणार आहे. 1 ते 2 दिवस आणि जास्त दिवसांसाठी नाही, फक्त 1 ते 2 दिवसांसाठी मला एकटीला राहायचं आहे. होतं असं की विजय आणि आईला कुठेतरी जायचं आहे आणि ते मला अशा हालतमध्ये जेव्हा मी प्रेग्नंट आहे तेव्हा ते मला एकटीला सोडून जाणार आहेत. आणि मला तर खरं तर वाईट वाटतं, कारण मला नाही आवडत मी अशी एकटी राहिलेली. मला पहिले वाटायचं की हां, मला एकटीला राहायचं आहे, पण मी ते एक्सपिरियन्स केलं आहे मागे 1-2 वेळा, त्यामुळे मला आता ते नको वाटतं. पण ठीक आहे, बघू ते तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच ते कुठे जाणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर मी प्रॉपर एकटी पण नाही आहे, कारण माझ्यासोबत अजून कुणीतरी थांबणार आहे. तर ते कोण आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण अगोदर ना मी स्वयंपाक करून घेते. 12:30 वाजत आलेत आणि विजय लवकर जेवायला येईल. सो मला स्वयंपाक करून भांडी वगैरे हे सगळं कामावरून बॅग पॅक करायची विजयची. आईची तर आई करतीलच, पण मला विजयची बॅग पॅक करायची आहे. त्यानंतर ना मग पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक लवकर करावा लागेल. त्यांना जायचं म्हटल्यावर रात्री ते निघणार आहेत. सो बघूयात आपण आता कसं काय होतंय. मी पटकन आधी स्वयंपाकाला लागते आणि एक एक गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. दुपारी ना विजयने शुगरकेन ज्यूस आणला होता, जो की मला खूप जास्त आवडतो. आणि आता असं होतं आहे की ऊन पण वाढत चाललं आहे, त्यामुळे ना सतत काही ना काहीतरी थंड प्यावं असं वाटतं. त्यामुळे मग मी विजयला सांगत असते कधी कधी की हां, तू येतोच आहे तर उसाचा रस घेऊन ये मस्तपैकी, कारण रसवंती जी आहे ना ती आमच्या इथेच आहे जवळच. त्यामुळे तिथला रस मला खूप जास्त आवडतो आणि विजय नेहमी घेऊन येत असतो. मी बाहेर जरी गेले ना कुठे तर आमचं ते ठरलेलंच असतं की हां, आत्ता आपल्याला रस घ्यायचाच आहे. आम्ही दुसरं काहीही घेत नाही कोल्ड्रिंक्समध्ये, पण रस घेतो उसाचा, कारण तो हेल्दी असतो आणि मस्त टेस्टी सुद्धा लागतो प्यायला. सो तो घेऊन आले. त्यानंतर मग स्वयंपाकाला लागलं. मी घेऊन आले म्हणण्यापेक्षा आम्ही पिलो. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. कुकरमध्ये मस्त मसूरची डाळ आणि अख्खा मसूर आणि भात लावलेला. त्यानंतर इकडे फोडणी देऊन घेतली. सगळं स्वयंपाक करून घेतला, आवरून घेतलं. आणि मला आता खूप जास्त डिहायड्रेशन होऊ लागलं, त्यामुळे मग मी नारळ पाणी पिऊन घेतलं. आणि हो, नारळ पाणी मी बसूनच पिते, मी अशी उभं राहून पित नाही. पण मला आता व्हिडिओ शूट करायचा होता. माझं ट्रायपॉड तिथेच सेट होता. म्हटलं चला आपण इथंच थोडंसं व्हिडिओ शूट करून घेऊयात. सो थोडंसं तुम्हाला दाखवण्यापुरतं मी इथं पिले, नंतर बसून नारळ पाणी पिले. आणि त्यानंतर मग मला विजयची बॅग पॅक करायची होती, कारण विजय जातो आहे कुठेतरी. सो ते तुम्हाला पुढे सांगतेच मी कुठे जातो आहे काय. तर इथे माझं चालू होतं विजयची बॅग पॅक करणं. त्याचबरोबर माझ्या गप्पा चालू होत्या आईसोबत, की आमचं काय बोलणं चालू होतं आता मला आठवत नाही आहे. आणि हा व्हिडिओ ना एक 3-4 दिवस अगोदरचा आहे. आत्ता विजय रिटर्नसुद्धा आलेला आहे. सो मला लेट झालं हा व्हिडिओ एडिट करून पोस्ट करायला, कारण एडिट करायला मला खूप जास्त कंटाळा येऊ लागला. त्यामुळे एडिटिंग राहिलीच. तसं मी मिनी व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केल्याच होत्या बऱ्याचशा गोष्टी. जर तुम्ही मिनी व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल विजय कुठे गेला काय वगैरे. आणि जर तुम्ही मिनी व्लॉग बघितला नसेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटी कळेलच की विजय कुठे गेला आहे, किंवा मग मी कसली तयारी करते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळेलच. आणि इथे मला असं वाटत होतं की हा ड्रेस मी वॉश केलेला नाही आहे, त्यामुळे माझं इथं चेक करणं चालू होतं खूप ऐनवेळी. पण मग नंतर म्हणजे असं समजलं की हा मी वॉश केलेला आहे तो. पण त्यानंतर मग मी सगळी बॅग पॅक केली आणि एकदम 2 दिवसाचेच कपडे मला पॅक करायचे होते, खूप जास्त असे पॅक करायचे नव्हते. आणि हो, ही बॅग मी पॅक केली, पण त्यानंतर इतका मोठा पचका झाला ना. तो पचका काय आहे ना ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये समजेल, या व्लॉगमध्ये नाही समजणार. आणि त्यासाठी तुम्ही पुढचा व्लॉग नक्की बघा, यानंतरचा जो येईल तो. म्हणजे इतका जास्त पचका झाला की मी सांगू नाही शकत. आणि तेव्हा मला खूप जास्त टेन्शन आलं होतं की काय होईल काय नाही. सो ते तुमच्यासोबत मी पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करेलच. पण आता तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करा आणि त्यानंतर मग पुढचा व्लॉग तुम्ही नक्की बघा. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझा नेक्स्ट व्लॉग बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये किती मोठा पचका झाला होता ना हे तुम्हाला समजेल. सो मस्त बॅग पॅक केली, संध्याकाळी स्वयंपाक केला, त्यांना टिफिन दिला सगळ्यांना. आणि आता हे इथं निघालेत. गाडी खूप समोर उभा होती त्यामुळे मला जास्त काही शूट करता नाही आलं. बाकी माझ्या 2 नंदा, माझ्या सासूबाई आणि विजय असे 4 गावी चालले होते. आणि मी एकटी नाही आहे घरी. खरं तर माझ्यासोबत आहे कुणीतरी, ते तुमच्यासोबत शेअर करते.
मग अशी गडबडीमध्ये ना मला काही ब्लॉग शूट करायचं लक्षात राहिलं नाही आणि खूप जास्त घाई झाली. जसं मी तुम्हाला सकाळी बोलले होते की खूप जास्त घाई होईल आणि अगदी तसंच झालं. स्वयंपाक केला पटकन, असं चपाती बेसन बनवून घेतलं मी आणि त्यांना टिफिन पण दिला. त्यासोबत मी जेवण पण करून घेतलं. भूक लागली होती, खूप जास्त धावपळ झाली. त्यात एक म्हणजे माझ्या 2 नंदा आलेल्या, एक आल्या, तर त्यांना वेगवेगळा चहासुद्धा केला. तर आता तुम्हाला सांगायचं राहिलं की ते गेलेत कुठं, जालन्याला गेलेत ते आमच्या गावाकडे. एक काम होतं सो त्यासाठी गेले. तुम्हाला आठवत असेल तर मागच्या 1-2 महिन्यामध्ये सुद्धा विजय आणि आई दोघं जण गेलेले. यावेळेस माझ्या नंदासुद्धा गेल्यात आणि माझ्या प्रेग्नन्सीमुळे मला काही जाता आलं नाही आणि मला ते घरीच बसावं लागतं. प्रॉब्लेम असा होतोय, ट्रॅव्हलिंग मला जमत नाही आहे. त्यातली त्यात 300-350 किलोमीटर आहे पुण्यावरनं जालना, त्यामुळे खूप जास्त दूर होतं आणि तेवढी ट्रॅव्हलिंग मला जमत नाही आहे सध्या, त्यामुळे मला घरीच थांबावं लागते. बाकी मी म्हटले होते की माझ्यासोबत कोणीतरी 2 जण असणार आहे, तर ते कोण आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. 2 नमुने आहेत, ही स्वरा, तो राज. तुम्ही माझ्या खूप जुन्या व्लॉगमध्ये यांना बघितलं असेल. हे माझ्या छोट्या मधल्या नंदेचे मुलं आहेत 2 जण. सो हे माझ्यासोबत आहे. यांची स्कूल आहे उद्या, त्यामुळे मग त्यांना घेऊन नाही गेले ते कुणीच, माझ्यासोबतच ठेवलं. लास्ट टाइम सुद्धा माझ्यासोबत ठेवलं होतं आणि तेव्हा माझा भाऊ पण होता माझ्यासोबत. सो मी तेव्हा व्लॉग शूट नाही म्हणजे नव्हता केला. ते आई आणि विजय 2 जण गेले होते त्यावेळेस माझी नणंदसुद्धा गेलेली. मग आता हे 2 जण आणि मी, आम्ही 3 जण असं घरी आहोत. आणि आता मला ना रात्र खूप जास्त कठीण जाणार आहे. मला रात्री झोपच लागत नाही. काय मिळे काय की विजय घरी नसला की मला रात्री खूप जास्त बेचैन होतं. दिवसा तर एक वेळेस मी राहू शकते, पण रात्री राहायचं म्हटलं ना तर माझ्या जीवावरती येतं ते. हे भलेही 2 जण आहेत, पण तरी आता हे काय थोड्या वेळ कार्टून वगैरे बघतील. ह्यांना इकडे कार्टून लावून दिलं मी टीव्हीवरती, कार्टून बघतील आणि मग ते झोपी जातील. पण मला लेट झोपायची सवय. आता आजची रात्र कशी जाते ना मी तुमच्यासोबत शेअर करते नक्कीच, पण ते तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळणार नाही आहे, उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि मला आता जरा थोडंसं भरून आलं होतं विजयला बाय करताना. मला नेहमी असंच होतं, बाकी जेव्हा मी एकटी माहेरी जाते ना विजयला इथे सोडून, तेव्हा मला काहीच वाटत नाही. पण असं विजय मला इथे सोडून गेला ना की मला खूप कसं होतं. शक्यतो तर जात नाही कुठे. मागे 1-2 वेळा गेलेला मला इथे सोडून जालन्याला आणि आत्ता गेला आहे. तर काम आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट काम आहे, त्यामुळं ते गेला आहे. आणि ते काम काय आहे ना ते तुम्हाला थोड्या दिवसानंतर कळेलच. खूप स्पेशल कारण आहे, त्यासाठी तो जालन्याला गेला आहे. बघूत आता जे आहे ते मी नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेल. बाकी जेवण वगैरे झालं, भांड्याचा राडा पडला आहे, तो मी आत्ता आवरणार नाही. उद्या सकाळी निवांत आवरेल, काहीच नाही उद्या. फक्त सकाळी उठलं घ्या लेकरांचं आवरून देईल, त्यांना टिफिन वगैरे बनवून देईल स्कूलला जाण्यासाठी, मग तेच जातील. मग बाकीचं तुमच्यासोबत शेअर करेल पुढच्या ब्लॉगमध्ये. किचनमध्ये एवढी भांडी पडली आहेत जी मला घासायची आहे आणि हे इकडं असं पसारा. बाकी मी सगळं आवरून ठेवलं आहे, फक्त एवढं राहिलं जे की मला आता आवरण्याचा खूप जास्त कंटाळा आला. माझं ट्रायपॉड आणि हे दूध जे आहे ते आत्ताच तापवलं आहे, तर ते खूप जास्त गरम आहे. म्हटलं ते थोडं थंड होते ते आणि मग फ्रीजमध्ये ठेवते. हे मी आता काहीही क्लीन करणार नाही, माझा पूर्ण मूडच ऑफ झालेला आहे सध्या. आत्ता 9 वाजले आणि म्हटलं आता तुमच्यासोबत काय शेअर करणार. मी म्हटले होते की जे काय असेल तर तुमच्यासोबत शेअर करेल, पण आता मला नाही वाटत की तुमच्यासोबत शेअर करण्यासारखं काही राहिलं आहे. बाकी माझी रात्र कशी जाते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच. आत्ता मला मेडिसिन घ्यायचं आहे. मग अशी जेवण केलं त्यानंतर मेडिसिन घ्यायचे विसरले, म्हटलं आता त्या घेऊन टाकते. बाकी लेकरांना अंथरून टाकून दिलं आहे, मी पण आता झोपते म्हणजे मोबाईल बघत बसणार. ऑब्व्हियसली इतक्या लवकर तर काही मला झोप नाही लागायची, त्यामुळे आता मोबाईल बघत बसते. आणि इकडे खाली त्यांना अंथरून टाकून दिलं आहे, सो ते असं मोबाईल बघतात ते आत्ता. आणि हॉलमध्ये त्यांना मी यामुळे झोपवत नाही आहे, कारण ते 2 जण आहे आणि मी मागे असेल बेडरूममध्ये. हॉलमध्ये जर त्यांना बेडवरती झोपवलं तर मला ही भीती वाटते की रात्री नाही का दरवाजा जर चुकून कुणी वाजवला, तसं तर काही भीती नाही आहे, गेट आहे प्रॉपर इथे, पण थोडंसं अशी भीती असते मनामध्ये जी मला वाटती होती. म्हणून म्हटलं मग त्यांना समोर नको झोपवायला, आपण मागेच झोपूयात. आणि बेडवरती आम्ही आरामशीर 3घे झोपलो असतो, पण मला प्रेग्नेन्सीमुळे त्यांना जवळ घेऊन झोपता नाही यायचं, कारण ते 2 इतकं विचित्र झोपतात ना, पार त्यांचे हातपाय इतके वाकडे तिकडे करून झोपतात ते रात्री. तर त्यांच्यासोबत जे कोणी झोपतं ना त्यांना झोपणं अवघड होऊन जातं, कारण मी याच्या अगोदर त्यांच्यासोबत झोपलेली, त्यामुळे मला आता नको वाटतं ते. आणि रिस्क नको, उगा माझ्या पोटात त्यांचं पाय वगैरे लागला ना तर प्रॉब्लेम होऊन जाईल, त्यामुळे मग मी बेडवरती एकटी झोपते. बाकी ते 2 जण खाली झोपलेत आणि समोर बेड असून सुद्धा मग त्यांना खाली इथे मागं झोपायला लागलं माझ्यासोबत, ऑप्शन नाही आहे. बाकी मी हा बेडरूमचा दरवाजासुद्धा बंद करून झोपेल. समोर हॉल बिल वगैरे ते बंदच आहे,
पण तरी बेडरूमचं सेफ्टीसाठी एक बेडरूमचा दरवाजा बंद करून झोपते. आणि मला ना असं एकटं राहायला भीती वाटते. म्हणजे मी आधी कधीही राहिलेली नाही आहे आणि आत्ता 2-3 वेळा मागे राहिले. तर 2 वेळा, 1 वेळा मी एकटी राहिले. एकच वेळा मी एकटी राहिले. त्याच्यानंतर ना मग माझा भाऊ होता माझ्यासोबत आणि आत्ता हे आहेत, पण तरी थोडीशी भीती असते, त्यामुळे मग दरवाजा वगैरे लावून झोपते. आणि आता मेडिसिन घेते. पहिलं तर मेडिसिन घेतल्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंगचं काम करते, हे चेंज करते आणि हे सर्व काढून टाकते. हे काय असतं ना कानात वगैरे, मला झोप नाही लागत व्यवस्थित, सो ते सगळं काढून टाकते. थोडा वेळ मोबाईल वगैरे बघते आणि बघूत मग आता इथून पुढे मी नंतर ना एक व्हिडिओ स्टार्ट करेल चेंज केल्याच्या नंतर. बघून माझी रात्र कशी जाते कशी नाही तर तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.